नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आजची बातमी खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही बातमी अशा मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे ज्यांनी आता यावर्षी इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा दिली, उत्तम मार्क्स मिळालेत, पासआउट झाले 10वीतून आणि आता पुढे काय तर पुढे करायचे 11वी 12वी सायन्स किंवा 11वी 12वी आर्ट्स, 11वी 12वी कॉमर्स। बाळांनो, जर तुम्हाला इयत्ता 10वी नंतर 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सला ॲडमिशन घ्यायचे असतील तर महाराष्ट्र शासनानं आपल्या ज्या नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याप्रमाणे ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया ठेवलेल्या होत्या। त्याचा पहिला भाग पहिल्या फेरीचा पूर्णपणे संपलेला आहे आणि आता वेळ आलेली आहे सेकंड राऊंडची। म्हणजे पहिल्यांदा 0th राऊंड झाला, त्यानंतर फर्स्ट राऊंड झाला, आता आलाय सेकंड राऊंड आणि तो सेकंड राऊंड म्हणजे 11वी प्रवेशाची दुसरी फेरी ती चालू होतीये 6 जून पासून 9 जून पर्यंत। बाळांनो, आज 6 जून तारीख आहे, म्हणजे 6, 7, 8 आणि 9 पुढचे 4 दिवस सलग ही ॲडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी असणार आहे। ज्या मुलांना पहिल्या राऊंडला ॲडमिशन्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांनी ते ॲडमिशन्स आपापल्या कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म केलेले आहेत, किंवा ज्यांनी कन्फर्म केलेले नाहीत त्यांना तर सेकंड राऊंडला आता थांबताच येणार नाही, कारण ते डायरेक्ट एक्झिट झालेत आणि ते डायरेक्टली जाणार आहेत लास्ट फेरीमध्ये। सगळ्या फेऱ्या संपल्यानंतर ते मॅनेजमेंटच्या राऊंडच्या ताब्यात जाणार आहेत। पण ज्या मुलांनी प्रेफरन्सेस पहिल्या राऊंडला दिले पण ॲडमिशन झाले नाहीत अशा मुलांसाठीची ही फेरी आहे। प्लस ज्या मुलांनी पहिल्या फेरीला 0th राऊंडला रजिस्ट्रेशन पण केलेलं नव्हतं त्या मुलांसाठी पण ही फेरी आहे। त्यामुळं तुम्ही पहिल्या राऊंडला तुम्हाला ॲडमिशन नाही लागलं तर दुसऱ्या फेरीचं रजिस्ट्रेशन्स करायची गरज नाही, डायरेक्टली ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे आहेत। पण ज्या मुलांनी पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन पण केलेलं नाही त्यांच्यासाठी ही संधी आहे की 6 पासून 9 जूनपर्यंत दे कॅन रजिस्टर देमसेल्फ अँड ऑल्सो दे कुड फिल अप द ऑप्शन फॉर्म की कोणत्या कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायचं आहे। त्यानंतर 13 जून ते 16 जूनच्या दरम्यान हा जो सेकंड राऊंड आहे या सेकंड राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर होऊन आपल्याला ॲडमिशन घेण्याची त्या ठिकाणी संधी त्या वेळेत मिळणार आहे। असं कोण सांगतंय? डॉक्टर महेश पालकर जे आपले एज्युकेशनल डायरेक्टर आहेत ते सांगत होते। अशा संदर्भात त्यांनी एक नोटीस दिली की या वर्षीची 11वीची ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसचा सेकंड राऊंड हा 6 जून, इथे तुम्हाला दिसतंय 6 जून दरम्यान चालू करण्यात येतोय। तो 6 जून पासून 9 जून दरम्यान असणार आहे। त्यानंतर 6 ते 9च्या दरम्यान जे तुम्ही ऑप्शन्स फिल्डअप कराल त्याची लिस्ट 13 जूनला लागेल। ते 13, 14, 15 आणि 16 पुन्हा 4 दिवस पुढचे तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी ते रिकामे ठेवलेले आहेत। या संदर्भात जर कोणाला अधिकृतरित्या काही कंप्लेंट करायची असेल तर त्यांनी हे दिलेलं जे पोर्टल आहे या पोर्टलवर जाऊन तुम्ही ती तुमची कंप्लेंट नोंदवू शकता, किंवा त्यांचा मेल ID दिला आहे त्यांना मेल ID करून पण आपल्या तक्रारी आपण नोंदवू शकतो। 6 जूनला सकाळी 8 ते 9 जूनला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण ज्या मुलांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केले नाहीत ते रजिस्ट्रेशन्स करू शकतात। प्लस ज्यांना पहिल्या राऊंडला ॲडमिशन नाही मिळाले ते दुसऱ्या राऊंडसाठी कॉलेजची लिस्ट त्याप्रमाणे प्रेफरन्सेस देऊ शकतात। 10 जून ते 12 जून दरम्यान अलॉटमेंट प्रोसेस ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे, ते आपल्या हातात नाही आहे। आपल्या हातात 9 जूनपर्यंतच प्रोसेस आहे आणि मग 10 ते 12 जूनच्या दरम्यान अलॉटमेंट प्रोसेस झाल्या की 13 जूनला सकाळी 10 वाजता तुमची यादी सेकंड राऊंडची डिस्प्ले केली जाणार आहे। And once that list will get displayed, then you can go and enroll yourself to the respective list colleges. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं आहे तिथे जाऊन ते तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर 13 जूनपासून 16 जूनपर्यंत ॲडमिशनची प्रोसेस खुली असणार आहे। या फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवेश भाग 1 व 2 लॉक करणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्ही लॉक करायला विसरायचं नाही ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस फॉर्म भरायला जात आहे त्यावेळी। ही अतिशय महत्त्वाची बातमी आज तुमच्याबरोबर घेऊन आलो आहे। जर 11वी ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील, तुम्हाला समजत नसेल की आता सर पुढे काय करायचं, तर तुम्ही आमच्या दिलेल्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या नंबरवर कॉल करा, आमची टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल। धन्यवाद।